केलंय, परंतु या ठिकाणी आता एक्सक्यूज देऊन चालणार नाही आहेत, कारण कभी अवसर बदल जाते हैं, कभी मौसम बदल जाते हैं, कभी परिस्थितियां बदल जाती है, लेकिन एक अच्छा खिलाड़ी हर मौसम में हर मैदान में खेलने का हौसला रखता है. याच अपेक्षांसह आज आपण सर्वांना आमंत्रित केलं, कारण चांगले खेळाडू आज आपल्याला इथे खेळताना दिसत आहेत. त्यांनी एक्सक्यूज आत्तापर्यंत तरी कोणी दिलेलं नाही आहे, त्याबद्दल त्यांचेही फार फार आभार. प्रत्येकाने आज कोऑपरेट केलंय. या ग्रँड फिनालेला आपल्याला शेवटपर्यंत याचा फिनिश करावाच लागेल. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आमच्याकडून केली जाईल आणि त्यांना तुमची साथ असेल आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचाही भरघोस पाठिंबा या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून आपण या यूट्यूब चॅनेलवर उपस्थित आहात, पाहताय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत राजकुमार मेस्त्री यांच्या डीजेच्या माध्यमातून ऐकताय. या सर्वांतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. सुस्वागतम. पुनश्च एकदा नवीन मॅचला प्रारंभ होतोय. मगातपासून आपण ग्रामीण गटामध्ये होतो, आता वाडी गटामध्ये आहोत आणि वाडी गटामध्ये मॅच चालू होण्यापूर्वीच एक अनाउन्समेंट, गुड न्यूज फॉर यू. सेमीफायनलमध्ये अगर तुम्ही खेळत असाल वाडी गटातून आणि फायनलमध्ये सुद्धा तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला आपल्या संघामध्ये 2 आयकॉन घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 2 आयकॉन प्लेयर जे आपण पाहतो वाडी मर्यादित गटामध्ये वाडीपुरती मर्यादित टीम असते, त्यामध्ये बाहेरील 1-2 प्लेयर आपण घेऊ शकतो. सुरुवात होते. विनय इज ऑन ट्रॅक. विनय ट्रॅकवरती आहे. ओव्हर द विकेट मारा करणार. वयवर्ष 50 पार केलेला खेळाडू, लेजंड खेळाडू, त्याला सामोरा जाणार आहे. रानतळे संघाकडून सलामीची जोडी, बिनीची जोडी, दानिश पाहायला मिळतोय आपल्याला. दुसऱ्या बाजूला अमान. दानिश खेळण्यासाठी तयार. पहिला बॉल विनय यांचा. वर्थ विकेट. यावेळेला खोदून काढला बॉलला. 1 धाव. अलॉंग द कार्पेट बॉल गेलाय. ट्रॅव्हल केलाय बॉलने 1 धावेने. पिकअप हा शॉट मात्र पिकअप शॉट सारखा खेळण्याचा प्रयत्न. येस, तोच दानिश आहे. दिसतोय आपल्याला अंडर आर्म मध्ये मोठं नाव. ओराम क्रिकेटमध्ये दानिश या ठिकाणी आपली कामगिरी चोख बजवेल का? रानतळे संघाच्या वतीने सलामीची जोडी दानिश आणि दुसऱ्या बाजूला दिसेल अमान. अमानवरती रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असेल, जबाबदारी जास्त असेल. राजापूरमधील एक नावाजलेला खेळाडू म्हणून त्याचीही गणना केली जाते. अमान यांच्याकडून फटका फसलाय कारण क्षेत्ररक्षक आहे. पिकअप शॉट खेळण्याचा परत एकदा प्रयत्न केला त्याने, पिक झाला नाही. शॉटला खेळायचं होतं, आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला नाही आणि धक्का मिळतोय पहिला. उत्कृष्ट गोलंदाजी आपण परवा पण पाहिली होती आणि आजही पाहतोय. परवाचे हिरो ठरले होते विनय. इतका वर्षाचा अप्रतिम अभ्यास आणि त्याचा क्रिकेटचा एक्सपिरियन्स, अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन आलेला हा गोलंदाज. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये अरबाज. यावेळेला परत एकदा फ्लाईट दिलाय अरबाजने, ते उचललंय पाऊल परंतु बॉल पोचत नाहीये फिल्डर पर्यंत. एकच धाव मिळतोय. 1 धावने धावसंख्या होते 2. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. विनय जस्ट लाईक विनय कुमार त्याच्या पद्धतीनेच ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, शैली तशीच दिसते. परंतु हा 16-17 पावलांचा रनअप आहे, परंतु जेव्हा ते ट्रॅकवरती येतात आणि रिलीज करतात तिथे थोडासा पॉज दिसतोय त्यांचा, थोडा एकदम स्प्लिट ऑफ द 0.00001 सेकंदाचा आज पॉज. त्यामुळे त्याची जनरेट जी बघा जी पॉवर पाहिजे किंवा पेस जनरेट पाहिजे तो होत नाहीये. त्यामुळे ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड बॉल, त्यामुळेच फलंदाज फसला जातो. फ्लाईट देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न त्यांचा सुद्धा असतो.
कारण पेस जनरेट होत नसल्यामुळे फलंदाजाला मात्र ताकद लावावी लागते आणि टायमिंग आणि ताकद याचा मिलाफ होईल तेव्हा शॉट खेळला जाईल. पुन्हा एकदा हा परत एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन शॉट खेळलाय क्रॉस बॅटने एका धाबेसाठी. एका धाबेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 4. एक गडी बाद 4. दानिश अजूनही आपल्या सिंगल धावांवरती अवलंबून डिपेंडंट आहे. रिस्पॉन्सिबिलिटीने खेळावं लागेल. अरबाजला त्याला साथ द्यावी लागेल. पुन्हा एकदा विनय टू द अरबाज. यावेळेला मात्र अरबाज करून फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. फंबलिंग झालंय क्षेत्ररक्षकाकडून, गफलत झालीये आणि एकदा का गफलत झाली ना की बॉल थांबणार नाहीये. बॉल जिंकतोय रेस. फिल्डरने किती जरी केला त्याचा पाठलाग. बॉल आउट ऑफ द पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकारासाठी ट्रॅव्हल करत 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 पहिला येतोय चौकार. अरमान बाद झालाय, त्यानंतर आलाय तो अरबाज. ओके, अरबाज या ठिकाणी मात्र आलाय. अरबाजने परत एकदा हा बॉल खोदून काढलाय. एक धाव, एका धावेवरती समाधान. षटक संपण्याची खूण केली जाते पंचांकडून. धावसंख्या 9. पहिलं चांगलं षटक पार केलं गेलंय विनय यांच्या माध्यमातून. फक्त 9 धावा दिल्या गेल्या आहेत. रानताळे यांची सावध सुरुवात. थोडी फिल्डरांकडून सुद्धा मदत मिळाली आहे, परंतु त्या मदतीचा हात दिल्यानंतर आपण मात्र फ्लाय करायला पाहिजे. आपल्याला या इथून मात्र गाडीला ब्रेक मारून चालणार नाही. लिफ्ट केलं पाहिजे. तर कोण करेगा लिफ्ट? हमको भी तो लिफ्ट करा दे. आता कोण बोलणार? तर स्वतःला लिफ्ट करण्यासाठी तयार आहे. यावेळेला मात्र चिन्मय येतोय गोलंदाजीसाठी. परत एकदा त्यांच्याकडूनही पाहिला जातोय 15-16 पावलांचा रनअप. आणि या रनअपने गोलंदाजी करत असताना आपण एक्सपेक्ट करतो की पेस येईल, जस्ट लाईक अहमद नाखवासारखी पेस येईल का, साधारणतः सुजयसारखी पेस येईल का, परंतु त्यामध्ये गोलंदाज थोडा आपल्या ब्रेनचा सुद्धा वापर करतात. परत एकदा अरबाजसाठी. यावेळेला अरबाज कडून फटका उंच खेळला गेलाय. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. झेल खाली फिल्डर, इथे घेतला गेलाय झेल. संपतोय अरबाजचा का खेळ. यावेळेला मात्र दुसरा झटका मिळतोय. दुसरा झटका रानतळेला मिळतोय 9 या धावसंख्येवरती. देतोय अदनानला कामगिरी करावी लागेल दमदार, परंतु त्यासाठी चिन्मय तुम्हाला काम करायला देईल का? घुडे बटार संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. पुन्हा एकदा अदनानच्या बॅटच्या पट्ट्यात टोला लागलाय, शेवटच्या टोला लागलाय. एक धाव कशी बशी कंप्लीट केली जाते, परंतु एकेका धावेने रानतळे संघाला सुस्थितीत आणता येणार नाही. एखादा मोठा फटका, 2-3 षटकार, एक चौकारांची आतषबाजी. आता मात्र गिअर शिफ्ट करावे लागतील. फर्स्ट आणि सेकंड गिअरमध्ये आपण वेगाने हायवेचा रोड पकडू शकत नाही. तुम्हाला जर धावसंख्या वाढवायची असेल, आपल्याला अटॅक अगदी कॉम्पिटिटिव्ह टोटल करायचं असेल, तर मात्र 5व्या गिअरमध्ये जावं लागेल. धावसंख्या 10 वरती आहे. हा मात्र स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, उठनाटेक शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. दानिश यांच्या बॅटमधून ज्या पद्धतीने शॉट सिलेक्शन व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये. बॉल पर्यंत पोहोचत नाहीये. खरं तर हा ओव्हर पिच बॉल होता. थोडासा बॉडी वेट जो आहे ते झुकलेला आहे, ते ऑफ साइडच्या दिशेने, त्यामुळे पिक करता येत नाहीये बॅटरला. धावसंख्या 11. नेक्स्ट बॉल. परत एकदा ही स्किल जी आहे ती तुम्हाला षटकारापर्यंत पोहोचवणारी स्किल नाहीये. यावरती आपल्याला काम करावं लागेल. हे लर्निंग एक्सपिरियन्स
असेल रांतळे इंडियन्ससाठी. क्वालिटी बॉलला आपण सामोरे जातो. प्रतिम हा स्लॉट बॉल आहे परंतु पेस नाहीये बघा. फील्ड करण्याची पद्धत बघा किती सुंदर आहे. क्लास हा एक झेल अप्रतिम. स्वतःला स्ट्रेच केलं आणि असं वाटलं की बॉल सुटणार की काय, पण शेवटच्या क्षणाला हात टाकलाय त्या बॉल वरती आणि कॅच अप्रतिम कॅच पाहायला मिळते. लॉंग ऑफ रिजन मध्ये अजून एक झटका मिळतोय. दानिशला परतावं लागतंय मैदानातून डगआउट मध्ये. समाप्ती 12 अशी धावसंख्या. अगदी संथ गतीने चाललेला हा खेळ. तिसरं षटक घेऊन आलाय अथर्व. समोर आहे फलंदाज, नवीन फलंदाज जातोय अमान. स्ट्राईकला अदनान आहे. नॉन स्ट्राईक बॉलरची, परंतु फुलर होता. बॉल ब्लॉक होल मध्ये करण्याचा प्रयत्न. अगदी इनसाइड एज सारखा हा. थोडीशी अंडर एज लागला बॅटच्या. एक धाव मिळाली. थोडीशी जे काही घडते तो लेखाजोखा सांगणे हे आमचं कर्तव्य आहे. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची 13. शेवटचे 5 बॉल. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल आणि केलंय आक्रमण, परंतु परत तीच परिस्थिती येते. पुन्हा तेच, पण विनय इथे चुकणार नाहीये. मगाशी अथर्व चुकला नाहीये, आता विनय चुकणार नाहीये. फटक्यामध्ये ताकद नाहीये कारण शॉट सिलेक्शन रॉंग आहे. कदाचित या शॉटला थोडा मागचा पाय थोडा अँगलने मागे घेऊन जायचं आणि पुढचा पाय अँगल करायचा टुवर्ड्स द लॉंग ऑन. बॅटचा फ्लो बॅक लिफ्ट आणायची वरून आणि 360 डिग्रीज मध्ये बॅट फिरवायची. मग बघा हा बॉल जाणार लॉंग ऑन रिजन मध्ये. युट्यूबला जा, अनेक जण आपल्याला शिकवतात हाऊ टू हिट द 6. टेनिस बॉलला 6 कसे मारावे युट्यूब मध्ये आपल्याला शिकवलं जातं. अनेक गोष्टी आहेत जेणेकरून आपण शिकू शकतो. कॉमेंट्रेटर्स कडून आपण शिकू शकतो. नवीन मॅच मधून आपण शिकू शकतो. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये परंतु तो बॅटला स्पर्श बॉलला स्पर्शही करू शकत नाहीये. पेस परफेक्ट आहे. लेंथ डिलिव्हरी मैदानामध्ये जातोय. आसिफ यावेळेला पुन्हा एकदा अपील केलं जात आहे आउटसाइड ऑफ स्टंप, पण नाही मुन्ना नाही. बॉल एकदम थोडा 4थ्या स्टंप 5व्या स्टंपला धरून होता आणि धिस इज द इंटेलिजन्स. म्हणजे हे चाणाक्षपणे गोलंदाजी करण्याचं, एक प्रभुत्वशाली गोलंदाजी करण्याचं, प्रभावशाली गोलंदाजी करण्याचं उदाहरण आहे. पेश केलंय अथर्वने. परत एकदा यावेळेला मात्र आउटसाइड स्टेप आउट झाला. बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला पण तीच चूक परत एकदा. विनय यांच्याकडून चूक होणार नाहीये. अजून एक विकेटचं पतन होते. काय जजमेंट आहे विनय यांची. पहिल्यांदा वाटलं होतं की बॉल जाईल का, आउट ऑफ द पार्क बाहेर जाईल का, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का, परंतु पिंजरे को तोडना इतना आसान नाहीये. एवढ्या पिंजराला तो परफेक्ट पद्धतीने सापळा रचलाय ना, साखळी बनवली आहे ना, ती साखळी तोडणे अशक्य दिसतंय या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय. अजून एक नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित हजर होतोय, पण तोपर्यंत धावा अजूनही 13च. घोडे वटार मात्र पहिल्या इनिंग मध्ये शिकंजा पूर्णपणे लावतोय. रानतळे ऍप्लिकेशन अजिबात नाहीये. स्किल लेवल आपल्याला शिकावं लागणार आहे. टेनिस क्रिकेटमध्ये षटकार ठोकणे ही एक कला आहे. त्यासाठी ताकद लागत नाही तर नजाकत पण लागते आणि त्याचबरोबर टायमिंग लागते. पण ही एक कला आहे आणि ती प्रत्येक खेळाडूला येतेच अशी नाही, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही रानतळे इंडियन्स. पहिल्या दिवशी आपण या संघाला पाहिलं होतं, अप्रतिम कामगिरी केली होती, परंतु ते सगळे सोपे पेपर्स होते. आत्ता जेव्हा आपण तिसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आलो आहोत
तेव्हा आपल्याला पेपर कठीण होत जाणार, परीक्षा आपली कठीण होत जाणार. षटकं संपली, 3 षटकं संपली, धावसंख्या 14. फक्त इथे संकेत दादा आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क करा, आदित्य किंवा संकेत कॉम्बॉक्सशी संपर्क करा नेक्स्ट मॅच बद्दल. तोपर्यंत ऐकूया म्युझिक. प्रोफेशनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते गुढेबटार संघाकडून, पण हेही आपल्याला शिकण्यासारखं आहे. वेळेची बचत. थोडेसे लेट आले गुढेबटार परंतु अगदी थेट आलेत आणि टायमिंग प्रॉपरली टायमिंग 3 ओव्हरमध्ये 14 धावा वरती रोखले. समोरच्या संघाला 15 धावा बनवण्यासाठी त्यांना सज्ज व्हावं लागेल. 18 बॉल आणि 15 धावा इझिएस्ट टार्गेट समजलं जातं. त्यामुळे सलामीची जोडी मैदानामध्ये दिसतोय आपल्याला. गौरव दुसऱ्या बाजूला बाबू घुडे आणि गौरव मयेकर यांची जोडी, सलामीची जोडी मैदानामध्ये. परवा सुद्धा आपण त्यांच्याकडून अप्रतिम खेळी पाहिली होती. गौरव यांच्यावरती मदार होती. परवा त्याला 2 जीवदानं सुद्धा मिळाली होती, परंतु आज मात्र ती जीवदानं मिळतीलच की नाही ही गॅरंटी नाहीये. पण त्यासाठीच गौरवला सुद्धा आपली कामगिरी करावी लागेल, दमदार कामगिरी दाखवावी लागेल, कारण थोडा हे इझी टार्गेट आहे. इथे मात्र वॉर्मिंग अप करावं लागेल गौरवला. हा प्रॅक्टिस मॅच सारखं खेळावं लागेल. पहिला बॉल येतोय गौरवसाठी आणि खरंच प्रॅक्टिस मॅच साठी खेळण्याचा प्रयत्न. बॉल माडाच्या बनात पाठवला जातोय, दूरच्या रानात पाठवला जातोय. षटकारासाठी सुरुवात केली आहे. 3 बॉलचा हा खेळ आहे असं वाटतंय. गौरवच्या बॅट मधून पहिला षटकार येतोय. 9 पाहिजेत आता. 9 धावांची आवश्यकता. जास्त वेळ घेऊ नका गुढेवटार. आपला हा संघ विजयी करण्यासाठी आमच्यावरती तुमचे उपकार राहतील. पण पुढची मॅच इथे मात्र ऑन होताना दिसत नाहीये. आदित्य आणि संकेत दादा दोघांनाही विनंती आहे. परत एकदा आणखीन एक षटकार येतोय. हा ड्राईव्ह पाहायला हा खेचलाय बघा, ऑफ साइड वरून बॉलला खेचला आणि पुल केला. पुल जस्ट लाईक रोहित शर्माची आठवण करून देणारा हा षटकार आहे. धावसंख्या 12, 3 ची आवश्यकता आहे. आदित्य फडके कुठे असाल तर कॉम्बॉक्स मध्ये या. यानंतरचा मुकाबला कोणाचा आहे? पुन्हा एकदा 3 बॉल मध्ये गेम फिनिश होणार का? एक धाव पूर्ण केली जाते. 4था बॉल येईल. 2 धावा पाहिजेत अजून जिंकण्यासाठी. चला थोडासे हात फैलावण्याचं काम, थोडे हात खोलण्याचं काम ते बाबू यांना पण देण्यात यावं या इराद्याने. 1 धाव, 2 धावांची आवश्यकता. बाबू यांच्याकडून फिनिशिंग आलाय. फिनिश गेम फिनिश होताना दिसतोय. यहाँ पे गेम खत्म. टाटा बाय बाय, धन्यवाद.